तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतोय मी तुमचं आपल्या नवीन वर्षाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर एवढ्या वर्ष आम्ही ज्या क्षणाची वाट पाहतो, फायनली तो दिवस आलेला आहे. आणि कसला दिवस आहे तो तुम्ही बघू शकता जर्सीवरती आम्ही. तर आम्ही चाललेलो आहे नवीन वर्षाच्या पालखीला, साई पदयात्रेला चाललेलो आहे. आणि आपल्यासोबत 2 जण नवीन जॉईन झालेत यावर्षी. हे बघा, सो आपल्याला या दोघांचे आता बघूयात काय चालणार आहेत भाई. तर यांनी पॅकिंग तर बघू शकता. हे बघा, आता राहिलाच चाललेलं आहे. 2 बॅगा घेतलेल्या आहेत. आणि ते बघा गणेश सिद्धेची आई बघा, आई आणि पप्पा बाई पहिल्या वर्ष. तर नीट चालत जाऊ दे, आमचा पोऱ्या नीट पोहोचू दे घरी. तर चला काहीच, आता आहे ना गावातली पालखी निघून पुढपर्यंत गेलेली आहे. आणि मला दरवर्षीसारखं झालं उशीरच, काय विषय नाही, होतो उशीर त्याच्यामध्ये काय. पण ठीक आहे, पालखी गेली पुढे. आता आम्ही बॅग वगैरे घेऊन चाललो टेम्पोमध्ये टाकायला. तर याला बोललो का आपण तिकडनं ब्लॉग चालू करूयात. घरूनच ब्लॉग चालू करणार होतो, पण आपल्या सोबतीला जे मित्र वगैरे होते ते सगळे गेलेत पुढे. तर चला आपण आता जाऊयात तिकडे, पालखी वगैरे म्हणजे हे बॅग वगैरे ठेवूयात आणि मग दर्शन वगैरे घेऊन मग पालखीला चालू करूयात. तर ओम साईराम. ब्लॉगमध्ये जर कोण नवीन आला असेल तर चॅनलला पटापट जाऊन सबस्क्राईब करा. आणि सर्वात मेन म्हणजे 7 दिवस तुमच्या भावाचा ब्लॉग येणार आहेत, सो नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे डायरेक्ट तुमच्याकडे ब्लॉग पोहोचून जातील. सो चला, ओम साईराम आणि पद्धतीच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चालेल, विषयच नाही, खायचा विषय वेगळा. मग चादरी उदरी आणि गाई ज्यावेळी भरपूर थंडी असणार आहे बोलतात हे. तर बघूयात आपण कसं पालखीमध्ये काय होणार आहे. मजा येणार आहे भरपूर जास्त. मी तर खूप एक्सायटेड होतो भाई की कधी पालखी येते. आणि फक्त 7 दिवस लवकर नको जाऊ देत, कारण की खूप मजा असते. आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला मेन सांगतो मी की म्हणजे जितकं जास्त शूट करता येईल तितकं मी जास्त एडिट नाही करणार, प्रॉपर एडिट नाही करायचं. मी फनी वगैरे बनवतो, कारण की मला रात्री झोपायला भेटत नाही. त्याच्यामुळे मी पहिलंच तुम्हाला सांगतो. सो 7 दिवसाच्या ब्लॉगमध्ये एन्जॉय करा. चला आपण जाऊयात, बॅग वगैरे ठेवूयात टेम्पोमध्ये आणि मग तिकडनं आपण पुढे चालत जाऊयात. बॅगांचा टेम्पो बघा कसा भरलाय बघा. हा बघा, सगळा पॅक झालेला आहे पूर्ण. अंकल मेरा भी रखो, आराम से. चला साईराम, चला चला काय, बॅग वगैरे ठेवल्या आता आणि आता आपण पालखीला जाऊया. चला. आणि इथे बघा सध्या तरी फिमेल म्हणजे सगळ्या लेडीज वगैरे चाललेल्या ते बघा, नाक्यापर्यंत सोडायला. आता इथे फटाके वगैरे बघा. गाईज यो बघा, यो सुद्धा आपल्या सोबत चालेल. तुम्हाला वाटतंय का येडे बघून चालेल यो? हा, काय वाटतं का तुम्हाला चालेल यो? हलका कोण चालतं का नाही? हलका कोण चालतंय म्हणजे याला उचलून घ्यायला लागेल वाटतं खांद्यावरती. आता काय नाही साईराम, चालाल तुम्ही पण, काय विषय नाही. स्माइल बघा भाईची पहिल्या वर्षाची, ही कडक. चला दुसऱ्या दिवशी दादा मला पकड दादा, आपल्याला पकडून चालेल. तर गाईज आम्ही आता चालायला चालू केले. मगाशीच केले, तिकडनं चाललो बिल्लो अर्ध्यापर्यंत आलोय. अरे नाश्त्याचा पॉईंट आहे बोलतो 90 फिटला आहे. काय माहितीये का गाईस? शिरा गप खाणार आहेत. यो काय बोलतो माहिती का, इथंच दमले. आता नाश्ता खायला लागेल म्हणजे एनर्जी आहे. नाश्ता खाल्ला कसं एनर्जी येईल. अरे हा घरी बोलायला का मी चाललो कल्याणला आणि आलोय पूर्ण सोडून. आहे बघा साईला चप्पली पण चोरायला लागली बरं. काहीच तुम्हाला सांगू ना, आपला हा साईराम नवीन आपल्या पदयात्रेमध्ये. आणि उन्हामध्ये आम्ही विचार केला सनस्क्रीन तरी लावू, पण हा जर मेडिकलमध्ये विचार केला तर सनस्क्रीन वाला तो समोरचा मेडिकलवाला काय बोलेल माहिती का, कोणला पाहिजे. पण तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, याला सनस्क्रीनची गरज आहे का. आता बघा, हा आता बघा. साईराम, चला चला चला, नाश्ता आला. साईराम नाश्ता आला आपला, 90 भेटला नाश्ता आला. नाश्ता चला. साईराम साईराम
चला चला नाश्ता काय नाश्त्याला उपमा आहे बघा बघू शकताय. चला एक साईडला बसूयात आपण आता. चल तिकडे चल द्यायची जोशी जाऊचं गाईज. साईराम साईराम भाई आज पण नाही का बिन चपलांचा भाई. तुला मानतो रे मी तुला मानतो मी काही गाईज. हा दरवर्षी ना बिन चपलांचा चालू येतो बघा. हा एकटाच बिन चपलांचा असतं. बाकी आम्ही तरी चप्पल वगैरे घालून चालतो सर्वजण. भाई एवढा सुकडा असून तो चालतो. आम्ही तर खाऊन पिऊन आम्हाला चालता येत नाही. काय बोलणार हा ना गाडी पाकले सुकड्या माणसाला बिना चपली तर जमत चालायला. वा अशी गोष्ट हे तर बोलत झालं. पण जो साई भक्त खरा मनापासून असतो ना तो बाई चालतो काही बोला. आणि याचं मी भरपूर वेळा बघितलंय. नाही तर इथं बघा सगळे बघा हे सुकडे कोण आहेत तिकडे सुकलेले कोण सगळे रट्टेच्या रट्टे तिथे. अरे यार सीट चहा राहिला. जाऊ द्या उपमा खाऊन घेऊयात आपण आता आणि नंतर चहावरती जोड घेऊयात. नाश्ता कमी नाही पडला पाहिजे बाई त्यासाठी आपण येतो. हा फॅमिली नाश्ता खावायला नाही घेतले पण दुसऱ्यांना बरोबर दाखवायला आणले बघ कसा. 500 वसूल आणि असा पैशांचा विषय नाही पण भाई साईबाबांचा प्रसाद येऊन खातो. 500 आले 500 आले 500 आले. तुला खांद्यावर घे. चला चला ते पट्ट्या रट्ट्या चल लवकर. काय त्याने झेंडा पकडलाय. झेंडा याच्यापेक्षा मोठा आहे तो बघा. असं तर रेडा पकडत घेऊन चाललो आम्ही. तर चला गाईज आपला फायनली पहिला स्टॉप आलेला आहे. अशा प्रकारे लास्ट टाइमला होता तो स्टॉप तिकडे होता आतमध्ये आणि आताचा दुपारचा जो आपला स्टॉप आहे तो इथे आहे. आणि सगळे पदयात्री आपले जे आहेत सगळे साई सेवक आपले जे इथे पोहोचलेले आहेत. चला हे बघा चपला बिपला कचराच झालाय साधा. हा याला लय भूक लागले बोलतो भाई. बोलतो ताट पण खाऊन टाकेन म्हणून. गाईज रुपांश पण आपल्यासोबत चालले. रुपांश येतं ना तू पण शिर्डीला. चल चल ना चल येतं ना ब्लॉग चालू. चल अरे सगळे लोक बघतात तुला. चल चालत. अरे चल सगळ्या पोरी तुझ्या चालन नंतर बघू आपण. हा सराला बोलू आपण. चल चल ना मम्मीला फोन करू का. चल पलते लगेच. गाईज आता आलेलो जेवायला. टाइम झालाय मग अशी आरती बिरती सगळ्या करून झाला आणि आता आलो जेवायला. बघूयात काय काय जेवायला. काहीच नाही. चला माऊली द्या माऊली. चला जेवायला द्या. पक्की भूक लागली. द्या माऊली थोडा अजून द्या. एकदाच जेवतो. हा टाका बस. एकदाच पोट भरून जेवायचा. टेन्शन नाही. चला 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 माऊली डाळ नको नको बस 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 बस. जेवायला बघू शकताय डाळ भात. इथं इथं आपली मस्त वाटाण्याची भाजी एकदम कडक. इथं मिक्स भाजी आपली. सुंदर असं जेवण. छोट्या माऊली टाका लवकर. जिलेबी टाका. पापड 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 नाही तर मी लेका झापड. माऊली पापड. हो आलो आलो. चल मिरच्या थोडासा लोणचा द्या. कोण नाही कोणचा. चला जेवण एकदम मस्त सुंदर असं जेवण घेतलंय. आता जाऊ त्याला पटत जेवू आता. चला सगळी जेवायला पोट भरून जेवा. नंतर बोलणार का जेवायला भेटलं नाही. चला गाईज जेवण घेतो आता पटापट. कारण भरपूर भूक लागते. मस्त गरम गरम जेवण आहे या जेवायला. गाईज आता मस्त जेवण बिवून झाला आमचा. आता एकदम फ्रेश वाटतंय. काय जेवलं तर खतरनाक. जेवण सुद्धा खूप सुंदर होतं. आणि आता आम्ही निघालेलो परत प्रवासाला. कारण की आता आमचा दुपार जो स्टॉप होता जेवणाचा तो आमचा झालाय जेवण वगैरे. आता आपण चाललो डायरेक्ट पडग्याला. माझी बॅटरी लो असल्यामुळे मला जास्त शूट करायला भेटणार आहे. पण जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. तर चला आता चालला सुरुवात केलेली आहे. तर सर्वात पहिले पाया पडूयात आपण. आणि चला ओम साईराम. चाललो चला. घ्या घ्या पाणी घ्या पाणी घ्या. आपल्या पालखीमध्ये गाईज पाण्याची वगैरे सगळी सोय असते. त्याच्यामुळे काही टेन्शन नसतं आपल्या पालखीमध्ये. गाईज इथं आले आता बघा मध्ये थांबले. आणि इथं मस्त कलिंगड बिलिंगड आहे बघा. इथं सगळे आपले पोरं थांबले या साईडला. आज रस्ता
दिवसा फटाके फुटतात बघा guys. पुढे ये ना. हा तिकडे. काहीच आता अर्धा रस्ता आम्ही भरपूर चाललो तरी पाय थोडे थोडे भरलेत. आता इकडे किती किलोमीटर बाकी आहे तरी थोडंसंच पुढे ना. तर आलोय काय आता आणि आता चहा प्यायचा टाइम झाला आहे कारण का संध्याकाळ झाली ना. तर चहा प्यायचा टाइम झाला आणि सगळी माऊली तर थांबले तेव्हा चहा पिण्यासाठी. हे बघा सगळेजण थांबलेले आहेत आणि पालखी सुद्धा इथेच आहे आपली. बोला ओम साईराम. ओम साईराम. चला मी पण घेतो चहा पिऊन येतो. साईराम बिस्किटवाले साईराम. इथं मी चहा घेतली म्हणजे गरम गरम वगैरे इथं चहा आहे आणि इथं बिस्किट आहेत आपली मस्त. चला महाराज की जय. जय जय साई. जय साई. चला गाईज फटाफट चहा पिऊन घेतो. मला पण जायचं पालखी सोबतच. चाललं मस्त केल्या आता चहा बी पिले बिस्किट खाल्ला आता सगळ्यांनी आणि आता एनर्जी आले थोडे आणि आता संध्याकाळ झालेली आहे. त्याला पार्लेची एनर्जी काय कमाले आणि आता हम लोग चल रहे अभी. वो ऐसा रास्ता पूरा प्लेन दिख रहा है देखो. ऐसा पावला पटपट टाक्या. 4 किलोमीटर ही बाकी है अभी सिर्फ. बस 4 ही 4. किती टाइम लागेल सांग तुम्ही किती टाइम लागेल पोहोचायला. बस एक तास. काही विषय नाही भाई काही विषय नाही. पोरं दमतील बिमतील लोळतील पण पोहोचतील. 4 किलोमीटर फक्त 1 तास. हा काय नाही. चला इथे तुमच्या चेहऱ्यावर त्यांचे हसू दिसते. कॅमेरे बंद केल्यावरती. साईराम मित्रांनो फायनली आम्ही पोचलो आणि पोचतो बघा पूर्ण अंधार झालेला आहे. आणि आमचा जो पहिला जो स्टॉप आहे तो वेअरहाऊसमध्ये आहे. म्हणजे असा लास्ट टाइम आम्ही होतो तो थोडंसं तिकडे अर्धा किलोमीटरचं आहे. तिथे एवढं मच्छर चावतात ना त्यामुळे सगळ्या पोरांनी नावं ठेवलं मच्छरगाव म्हणून. पण काय विषय नाही. आता आपल्याला इथे बघा समोर येते दिसतं तुम्हाला वेअरहाऊस. त्याच्यामध्ये आपला स्टॉप आहे. इथे जेवणाची वगैरे सगळी सोय होते बघा. जेवण वगैरे इथे होत आहे. टेम्पो बघा आपलं इथे बॅगांचा टेम्पो मेन उलटा लागलेला आहे. आता बॅग वगैरे काढत असतील सगळेजण. काही जो बघा यो आपला आजचा हॉल असणार आहे झोपाचा. यो बघा वेअर हाऊस आतमधनं आणि इथं बॅग वगैरे बघा सगळं ठेवलेले आहेत. माझी बॅग तर इथंच आहे आणि बघा सगळेजण इथं झोपलेले आहेत. ये दो लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? ये भाई क्या चल रहा है. क्या चल रहा है. झोपल्या का बघले का यांच्या मधील झोपायला घेत. क्या चल क्या रहा है क्या देख रहा क्या ऐसा. आता मस्त फ्रेश बीस झालो. आता मस्त गरम पाणीने हातपाय धुतले मी सगळे. बरं वाटलं जरा. थंड वाजता आता आणि आम्ही जागा चेंज केली. झोपायला दुसऱ्या जागी आलो. तुम्हाला नंतर दाखवतो आम्ही कुठं जेवणाला लाईन लावले आता. आणि जेवण बघा आज भाई 1 नंबर काय काय पदार्थ आहेत जेवणाला मग दाखवतो. आणि थंडी आताच लागायला सुरुवात झाली. अजून तर पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी थंडी एवढ्या म्हटल्यावरती नेक्स्ट टाइम बघा मजा येणार आहे. काय नाही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर आता जेवायला घेतो. काय काय जेवायला तुम्ही पण बघा. आता बघा लाईन बघा आवरी बाकी लाईन बघा. हे गुलाबजाम खपवले का इथं बघ. थोबाड दाखव. यानी पालखीची खरी मजा घेतली. इथं दुपार असून जेवण जोर घेतले आणि 3 वेळा जेवण झाला आणि गुलाबजाम 4 घेतले. खपवले लगेच आम्ही येत नाही तर दाखवत नाही का. फोन केला तर उचलले का. फोन केला तर उचलला का. गुलाबजाम साठी फोन केला का. का गरम गरम गुलाबजाम मस्त मग भाई साधा का मग आपला. चला गाईस चला आता जेवायला बसता. मस्त जेवण एकदम कडक मध्ये बघा बघू शकता. गरम गरम जेवण आहे. दुपारी जेवलो परत फुगायला लागणार आहे आम्हाला. गाईज आता आम्ही आलो झोपाला आणि यांचा कुठे गेला हे बघा. यो ताटपती अजून काला झालं दिसत नाही. बघा आमचा पोलाड आहे. तर गाईज इथे बघा आता बॅगा बिगा आम्ही लावल्या इथं आणि सगळे झोपले त्या इडला आणि असं आम्ही कोपरा पकडले. बिचाराला एवढा लांबून पाठवला ना. यो पोऱ्या शिव्या घालायला. हे बघा माझी एकटीच बघा मस्त झोपायला मुलायम एकदम. आणि यांचे बघा हे बघा आईला करपटले. तुझं काही तकलीफ नाही. ते टाक ना आतरून. टाक टाक कोपरा कोपरा चाललंय असं केलं.
काय चला झोपता मी इथं यांची मस्ती काय कपाची नाही. गाईस जेवली तू जेवली काय खाल्ली बाबा. आई बाबा ना साई बाबाला दर्शन करायला जायचंय. चला काय झोपता यांची मस्ती कपाची आमच्या माझी झोपता आता. आणि साई माई रात्र मित्रांनो भेटत आपण अशाच पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये दुसऱ्या दिवशी. तोपर्यंत बाय बघायचं. ओम साईराम.